म्हणून श्री तुकोबाराया आपल्या सुंदर अभंगाद्वारे आपल्याला सुंदर असं समजावून सांगतात, बाबा रे याला तरी याला लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तू. तुम्हाला जेवढं काही लागेल तेवढं दे. याल म्हणजे याल कोणाला म्हटलेलं आहे? भगवंताने आपल्या भक्ताला याल म्हटलेलं आहे. जे माझे भक्त आहे, जे सर्वांना जगद्गुरु तुकोबाराया गोळा करतात. जगद्गुरु तुकोबाराया काही साधारण नव्हते, कारण ताईने सुद्धा रात्री प्रमाण दिलं. तुम्ही होत्या ना ताईच्या कीर्तनामध्ये, तसंच गोड प्रमाण. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. एवढं तुकोबारायचं काय होतं, सामर्थ्य होतं. तुकोबाराय आपल्यासारखे होते का नव्हते? अहो तुकोबारायचं नाव जरी घ्यायचं असलं तर आधी यम सुद्धा घाबरत होता. आपल्याला आपल्या घरचे मुलं सुद्धा घाबरत नाही, आपले नातू सुद्धा घाबरत नाही, परंतु तुकोबारायला यम घाबरत होते. यम ते यमाने म्हणावं नाही मी प्रत्येकाकडे जाईल, परंतु त्या तुक्याकडे जाणार नाही. कोण म्हणत होता? यम म्हणत होता. एवढे अधिकार संपन्न श्री तुकोबाराय. आता गोपाळ काला म्हणजेच काय? या काल्यामध्ये बाहेरचं काहीच बोलता येत नाही ना, हसता येत ना, काही बोलता येत का? कारण हे काला कोणाचा आहे? साक्षात भगवंताचा आहे, साक्षात गोपालकृष्णाचा आहे. भगवंतांनी गोकुळेमध्ये केलेल्या खोड्या चोऱ्या आणि हिला त्या मिळून मिळालेला काय झाले? काला झाला. या काल्यामध्ये हे काला कसं आहे? याच्यामध्ये लोणचं, याच्यामध्ये मिरची, याच्यामध्ये मीठ आहे, याच्यामध्ये लिंबू आहे, याच्यामध्ये आंबा आहे, याच्यामध्ये डाळ आहे. सर्व प्रकारे एकत्रित केला ते काय झाला? गोपाळ काला. गो म्हणजे काय? गो म्हणजे इंद्रिय आणि गो म्हणजे गोपाल. गोपाल कोणाला म्हटलंय? छोट्या छोट्या मुलांना. कारण भगवंताच्या सवंगडी प्रत्येकामध्ये माहिती आहे. पेंद्या सुदामा रजा वाकडा हे भगवंताचे काय झाले? सवंगडी झाले. परंतु ज्या वेळेस आज साधक तुकोबारायाकडे आले आणि तुकोबारायाकडे आल्याच्या नंतर तुकोबारायावरती सर्व भक्त मंडळी एवढे प्रेम करत होते, एवढे प्रेम करत होते, नितांत प्रेम करत होते. कारण नेहमी तुकोबाराय आपल्या भक्ताला काय लागते काय नाही, जेवढं काही लागेल तेवढं तुकोबाराय आपल्या भक्ताला जवळ करत होते. आणि जेवढे प्रेम तुकोबारायचे भक्त तुकोबारायावरती करत नव्हते, तेवढे तुकोबाराय त्यांच्यावरती प्रेम करत होते. कारण प्रेमाच्या सुद्धा व्याख्या आहे. प्रेम एका प्रकारचं आहे का? बोला, एका प्रकारचं प्रेम आहे का? नाही. आई मुलावरती प्रेम करते ते वेगळं, वडील मुलीवरती प्रेम करते ते वेगळं. प्रियसी आपल्या काय म्हणतात? मला अनुभव नाही सध्या. काय म्हणतात? संत जे आपल्या भक्तावरती करते ते थोडं वेगळं, नवरा बायकोवरती प्रेम करते ते वेगळं. परंतु इथे संतांनी आपल्या भक्तावरती प्रेम केलं. ते प्रेम म्हणजे कोणाचं? जगद्गुरु तुकोबारायाचं आणि त्यांच्या भक्ताचं. ते भक्त म्हणत आहे तुकोबाराया, अहो आम्हाला जरी तुमच्यासारखं नाही होत आलं तरी मात्र आम्ही तुमचे लढवाडी भक्त म्हणून तुमच्या पाठीमागे काय करणार आहोत? ओळखणार आहे. त्या तुकोबारायाने सर्व भक्तांना एकत्रित केलं आणि एकत्रित केल्याच्या नंतर तुकोबाराय सांगत आहे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये,
अवघे माझ्या मागे, अवघे माझ्या मागे मागे. ज्या वेळेस तुकोबारायाचे भक्त तुकोबारायाकडे आणि तुकोबारायांना म्हणत आहे, तुकोबाराया अहो तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहावं यासाठी काय करावं लागेल. कारण काला आहे हा प्रत्येकांना माहिती आहे. ज्या वेळेस गोमातेला त्रास होऊ लागला आणि गोमातेला त्रास झाल्याच्या नंतर आता कोणाला बोलावं, कोणाला काय म्हणावं. गोमातेला त्रास सहन झाला नाही आणि पृथ्वींना मातेंना सुद्धा त्रास होऊ लागला. गोमातेला त्रास सहन झाला नाही म्हणून गोमाता कुठे गेली, ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाला म्हणत आहे, ब्रह्मदेवा बाबा हा त्रास मात्र मला सहन होत नाही बाबा. एवढा त्रास लोक देऊ लागले बाबा, एवढा लोक त्रास देऊ लागले बाबा, हा त्रास मात्र मला सहन होत नाही. तुम्ही काही पण करा परंतु हा त्रास माझ्यापासून काही करा, दूर करा. ब्रह्मदेव म्हणले, गोमाता माझ्याकडे तर काही पर्याय नाही, परंतु चल आपण कुठे जाऊ, आपण साक्षात क्षीरसागरामध्ये जाऊ. कोणाला घेऊन, भगवान भोले बाबाला. भगवान भोले बाबा ब्रह्मदेवाकडे आले आणि ब्रह्मदेवाकडे आल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला विनंती केली, ब्रह्मदेवा काय हो भोले बाबा, काही झालं, काही झालं का, काही चुकलं का आमचं. परंतु भोले बाबा म्हणू लागले, सांगा ना ब्रह्मदेवा. ब्रह्मदेव म्हणत आहे, गोमातेला म्हणजेच माझ्या मुलीला एवढा त्रास होऊ लागला, एवढा त्रास होऊ लागला, हा त्रास तिला सहन होत नाही. मग आता कोणाकडे चालता, तर चला क्षीरसागरामध्ये, क्षीरसागरामध्ये चला. सर्वजण क्षीरसागरामध्ये आले आणि क्षीरसागरामध्ये आल्याच्या नंतर भगवान विष्णूंना सांगत आहे, विष्णू अहो काय तुम्ही शेषावरती शयन करत आहात, तुमच्या भक्ताला एवढा त्रास होऊ लागला, एवढा त्रास होऊ लागला, परंतु तुम्हाला काहीच कळत नाही का. भगवान विष्णू असले आणि भगवान विष्णूंनी सांगितलं, काळजी करू नका, कारण मला आता कोणता अवतार घ्यावं लागेल, तर कृष्ण अवतार घ्यावं लागेल. क्षणाचा विचार न करता तुम्ही निघून जा आणि तुम्ही निघून गेल्याच्या नंतर साक्षात मी अवतार घेणार आहे. क्षणाचा विलंब न करता भगवान विष्णू शेषाकडे आले आणि शेषाला म्हणू लागले, शेषा चल आपल्याला आता अवतार घ्यायचा आहे. कोणाच्या पोटी, तर देवकी आणि वसुदेवाच्या पोटी अवतार घ्यायचा आहे. कारण या पृथ्वी तलावरती एवढं धर्म संकट आलं, एवढं धर्म संकट आलं, जब जब होय धर्म की हानी, एवढं धर्म संकट आलं, फार धर्म संकट आलं. म्हणून आता काय करावं लागेल, अवतार घ्यावं लागेल. यदा यदा ही धर्मश ग्लानिर् भवति भारत, राजा चल माझ्यासोबत अवतार घ्यायचा आहे. परंतु शेष म्हणले, देवा नाही, मी तुमच्यासोबत अवतार घेणार नाही. का, कारण बघा राम अवतार प्रत्येकांना माहिती आहे. महिला मंडळी तुम्हाला राम अवतार माहिती आहे का. राम अवतारासोबत, रामासोबत कोण जन्माला आले होते, कोण जन्माला आले होते, लक्ष्मण दादा. परंतु बघा रामायणामधला खरा त्रास सीतेला सुद्धा झाला नाही आणि रामाला सुद्धा झाला नाही. 14 वर्षाचा 14 दिवसाचा वनवास कोणाला झाला, लक्ष्मणाला आणि त्यांच्या पत्नीला म्हणजेच उर्मिलेला. त्यांच्यासारखा वनवास मात्र या जगामध्ये कोणाला झाला नाही. उपवाशी राहिले व जसे लक्ष्मण दादा उपवाशी राहिले तसे साक्षात त्यांची पत्नी उर्मिला सुद्धा उपवाशी राहिल्या. नाही म्हणल्या, जोपर्यंत माझे पती घरी येणार नाही तोपर्यंत मी यांनाचा घास सुद्धा खाणार नाही. हा संकल्प कोणी केला, तर साक्षात उर्मिनेने केला. शेष म्हणले, नाही देवा, राम अवतारामध्ये मला 14 वर्ष 14 दिवस वनवास घडला, आता मी तुमच्यासोबत अवतार घेणार नाही, तुम्ही तिकडे काही करा. भगवंताने विचार केला. भगवंताला वाटलं जर का यांनीच जर का अवतार घेतला नाही तर आपल्या जीवनाचं काही खरं नाही, मग आपण एकटं अवतार कुठपर्यंत घेईल. म्हणून चला शेषा, जसं मी राम अवतारामध्ये मोठा होतो, परंतु या कृष्ण अवतारामध्ये तुम्ही मोठे होसाल आणि मी छोटा होईल. मला छोट्याचा मान द्या, तुम्ही मोठ्याचा मान घ्या. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं खायला देईल. तुम्हाला जसं राहायचं आहे तसं राहा. अभंगाच्या दुसऱ्याच्या आधी देतो पोटावरी, 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 आधी देतो पोटावरी,
फुकटच्या टाळ्या तरी वाजवत जा तुम्ही. 7 दिवस सांगा, 7 दिवस म्हटलं का तुम्ही कथेमध्ये टाळ्या वाजवा, भजन करा, मुखाने नाव घ्या. बोलली का मी तुम्हाला? बोलली का नाही बोलली? मग आता हे काल्याचा दिवस आहे, आपला सांगतेचा दिवस आहे, पगार घ्यायचा दिवस आहे. आज पगार मिळते ना मला? आज आमच्या पगारीचा दिवस आहे बरं का. 7 दिवस आता आम्ही सेवा केली आणि आजचा पगारीचा दिवस आहे. पगार देताना पगार तर खूप देणार आहे मला माहिती आहे. तुम्ही नाही दिली तरी मी रिकामी जाईल, परंतु यांना पगार बरोबर द्या. म्हणून विठ्ठल त्यावेळेस शेष विचार करू लागला, आपल्याला जावं लागेल, कारण आपल्याशिवाय अवतार होणार नाही. की मग अर्जुनम प्रयोजनम, आपल्याला अवतार घ्यावा लागेल. शेष म्हणला ठीक आहे, मी तुझ्यासोबत अवतार घ्यायला तयार आहे. प्रत्येकानं आमंत्रण दिलं भगवाने. भगवंत म्हणले साक्षात मी मथुरेमध्ये अवतार घेणार आहोत आणि त्या मथुरेमध्ये अवतार घेतल्याच्या नंतर तुम्हाला कुठे अवतार घ्यावं लागेल? गोकुळेमध्ये अवतार घ्यावं लागेल. कोणी गौडणीच्या रूपामध्ये या, कोणी ब्राह्मणाच्या रूपामध्ये या, कोणी गायीच्या रूपामध्ये या, तर कोणी स्त्रियांच्या रूपामध्ये या, तर कोणी पुरुषांच्या रूपामध्ये या, परंतु सर्व या. भगवंतांनी सर्वांना गोळा केलं आणि सर्वांना गोळा केल्याच्या नंतर ज्यावेळेस सर्व गोळा झाले बघा, त्यावेळेस मात्र दोघे सुद्धा, इकडे कंसाची बहीण आहे, बहिणीचं नाव काय आहे? देवकी. देवकीचा पती कोण आहे हे आपल्याला माहिती आहे. देवकीचा पती कोण आहे? कोण म्हणला कंस? देवकीचा पती कोण आहे? वसुदेव आहे. ज्या वेळेस वसुदेवाचा आणि देवकी मातेचा विवाह झाला, दोघांचा विवाह थाटामाटामध्ये झाला. जसे वाजंत्री आले, पार्लरवाली आली, नाना प्रकारचे घोडे, बँड बाजा, डीजे गिजे, सर्व जे काही लग्नामध्ये राहते ते सर्व आलं आणि सर्व आल्याच्या नंतर थाटामाटामध्ये लग्न पार पडणार. आणि पार पडल्याच्या नंतर रथ थोडा समोर गेला आणि रथ थोडा समोर झाल्याच्या नंतर कडकडीत आकाशवाणी झाली. कंसा, अरे कोणाच्या रथाचे घोडे आकलत आहे वेड्या? अरे तिचा 8वा काळ तुझा काय बनेल? घात बनेल, शत्रू बनेल. आणि तिच्या 8व्या काळाला, तिच्या 8व्या मुलाला तू काय करत आहे? तर जन्माला घालत आहे, तिची थाटामाटामध्ये वरात काढत आहे. वेड्या, वेडेपणा सोडून दे. आकाशवाणी निघून गेली आणि आकाशवाणी निघून झाल्याच्या नंतर कंस चकित झाला. हातामधलं खडग घेतलं आणि खडग घेऊन या खडग मारा या वसुदेव मधामध्ये आळ आल्याच्या नंतर वसुदेव बाबांनी सांगितलं, कंसा, स्त्री हत्येचं पातक डोक्यावरती घेऊ नको. कारण स्त्री हत्येचं जर का पाप डोक्यावरती घेतलं ना, तर जन्मोजन्मी आपण कोणता जन्म घेऊ, तो जन्मामध्ये आपण नरकाला जाणार. म्हणून कधीच महिला मंडळी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, बोलू नका. बंद करायचं का कीर्तन? थोडं शांत बसा. स्त्री भ्रूण हत्या करू नका. का करू नका? कारण त्यावेळेस तुम्ही स्त्री भ्रूण हत्या केली म्हणून आज ही टंचाई आली. कशाची टंचाई आली? तर मुलीची आली. त्यावेळेस तुम्ही स्त्री भ्रूण हत्या थांबवली असती तर हे सर्व खेडखंडोबा चालला असता का? चालला नसता. प्रत्येकाला बायको मिळाली असती. काही मुलं लग्नाच्या नांदामध्ये अर्धे येडे झाले. तरी सुद्धा प्रत्येक गावामध्ये जा तर ट्रॅक्टरची टाली भरून मुलं बघायला मिळते. हसण्याचा विनोद नाही बाबा, कारण तुम्ही त्यावेळेस ते कारनामा केला म्हणून आज ही टंचाई पडली. अहो, मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. मुलापेक्षा मुलगी किती प्रत्येक श्रेष्ठ आहे. अरे नारी नारी क्या कहती हो, नारी है रतन के कान.
इसनारी से पेट मुहे राम कृष्ण हनुमान. नारीला कमी समजू नका. ती कधी भवानी झाली, ती कधी चंडिका झाली, ती कधी अंबिका झाली, ती कधी चंद्रभागा झाली. अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तिचं काय झालं, प्रागट्यकरण झालं. नवरात्री माहिती आहे का तुम्हाला? नवरात्री कशाची राहते? नवरात्री नवरात्रीमध्ये 9 साड्या घालत असताल ना तुम्ही? नसल्या तरी नवऱ्याला भांडू 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 घेता का? तसं नका करत जाऊ. कारण आपला नवरा कोण आहे, काय आहे? ते आपला पती परमेश्वर आहे. नवऱ्याला कधीच बायाने भांडू नका. परंतु आपण प्रत्येक बाई कशी झाली, भांडखुदाड झाली. बिचारे हे एवढे भोळे देवत आहे, एवढे भोळे देवत आहे. या कानाने ऐकते आणि या कानाने सोडून देते. अहो काही काही बऱ्याचशा महिला आहे नवऱ्याला म्हणते गप्प बसा, तुम्हाला काहीच कळत नाही. तुम्हाला तर अनुभव नाही, आत्तापासून बघा अनुभव घेऊ लागले. अशा बऱ्याचशा महिला आहे, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही गप्प बसा. तसं म्हटलं ना चालेल का हो? अहो दररोज नित्यनेमाप्रमाणे नवरा जर का चांगला असेल तर सकाळी उठल्याच्या नंतर देवाचं दर्शन घेऊ नका, धरती मातेचं दर्शन घेऊ नका, पहिले नवऱ्याचं दर्शन घ्या. का नवऱ्याचं दर्शन घ्यावं? सती माता प्रत्येकांना माहिती आहे, रुक्मिणा मैया सुद्धा प्रत्येकांना माहीत आहे. त्यांचा नित्यनेम होता उठलं की आधी नवऱ्याच्या पती परमेश्वराच्या चरणविंदावरती जावं. या मंडपामध्ये किती महिला आहेत दररोज नित्यनेमाप्रमाणे आपल्या नवऱ्याचं दर्शन घेते बघा. तुका मने प्रतिव्रता, तुका मने पतिव्रता होणं साधारण आहे का? नाही. पतिव्रतेचा एवढा मान आहे, एवढा मान आहे, फार मोठा मान आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जी प्रतिव्रता एकनिष्ठ नवऱ्यासोबत असेल ती साक्षात देवाला सुद्धा भारी पडू शकते. सत्यवानाची बायको माहिती आहे ना तुम्हाला? सावित्री. प्रत्येक आपण वट सावित्रीला तिची काय करतो? पूजा करतो. त्या सत्यवान ज्यावेळेस सावित्रीला सोडून गेला होता तर पंचप्राण आणणारी ती सावित्री होती. म्हणून आज जगभर तिची एक दिवस पूजा करण्यामध्ये पत्नीसुद्धा साधारण नाही आणि पतीसुद्धा साधारण नाही. परंतु आपल्याला थोडं जास्त काय आहे? मान आहे. थोडा जास्त आपल्याला काय भाव आहे? कारण आपण महाराष्ट्रामध्ये काय झालो? लाडक्या बहिणी झाल्या नाही. ते प्रत्येकाला 1,500 रुपये महिना भेटते का? भेटते का? तुम्ही लाडक्या बहिणी झाल्या नाही का? आमच्याकडे झाल्या लाडक्या बहिणी झाल्या ना. कारण आपण साधारण नाही राहिलो. आपलं स्थान एवढं मोठं झालं, एवढं मोठं झालं, फार मोठं झालं. बघा जर का पतीने एकादश केली, ऐका, जर का पतीने एकादशी केली तर पतीचं पुण्य मात्र बायकोच्या पदरामध्ये पडते. बायकोच्या पदरामध्ये अर्ध पुण्य मिळते. परंतु तुम्ही किती उपवास करा, मोठमोठे उपवास करा, परंतु तुम्ही किती पुण्य केलं तरी यांच्या खिशामध्ये पडत नाही आणि शर्टामध्ये सुद्धा पडत नाही. का? बघा सत्यनारायणाची पूजा तुम्हाला माहिती आहे. सत्यनारायण माहिती आहे तुम्हाला? तुमच्या लग्नामध्ये झालं का सत्यनारायण? असते ना असं? असंच असते की काही दुसरं असं काही वेगवेगळं आहे? एकच आहे सर्वांचं, तुमचं आमचं जाऊ द्या. मेल्याच्या नंतर इथं माणूस ज्यावेळेस आपण माणसाला जाळायला नेतो, माणसाला जाळाच्या नेताना त्याच्या अंगावरती काय फेकते? इकडे काय फेकते? कोण म्हणलं काजू बदाम? काय फेकते? मुरमुरे. पण तुम्ही काळीनगरी तर एवढी श्रीमंत आहे, एवढे नामांकित कीर्तनकार हे बोलवता, मला वाटलं काजू बदाम फेकत असाल तुम्ही. परंतु काजू बदाम आपण फेकतो का नाही? तुमचं सारखं आहे, माझं सारखं आहे, सर्वांचं सारखं आहे. थोडा हात जरी लावलं, बिचारे दिवसभर रात्रभर राब 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 त्या सत्यनारायणच्या पूजेसाठी हे वस्तू आण, ते वस्तू आण, या दुकानात जाय, त्या दुकानात जाऊ, अख्खं दुकान गोळा करते. आणि मात्र आपण थोडं बसून मेकअप करून थोडा हात लावलं की अर्ध पुण्य आपल्या पदरामध्ये काय होते? गोळा होते. गोळा झाल्याच्या नंतर बघा इथं श्रेष्ठ कोण आहे? पत्नी की पती? इथे जेवढी पत्नी श्रेष्ठ आहे तेवढेच पती सुद्धा आहे. यांना कमी समजू नका. हे महादेव आहे आणि तुम्ही कोण आहे? पार्वती आहात. मग तुमची जोडी साधारण आहे का? तुमची जोडी साधारण आहे. त्यावेळेस मात्र
शेषाने सांगितलं तुमच्यासोबत अवतार घ्यायला तयार आहे. प्रत्येक जणाने आपापलं रूप घेतलं आणि वेगवेगळ्या रूपामध्ये कोणी गोकुळेमध्ये जन्माला आलं तर कोणी मथुरेमध्ये जन्माला आलं. आणि गोकुळे मथुरेमध्ये जन्माला आल्याच्या नंतर बघा देवकीचा पहिला मुलगा मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, पाचवा मारला, सहावा मारला, सातवा मारला आणि आठवा कृष्ण जन्माला आला. सर्वांनी वर हात घ्या. कारण भगवंत ज्यावेळेस सातवा योग महिने नेला तेव्हा आठवा कोणाचं प्रागट्यकरण झालं? साक्षात भगवंताचं. भगवंताच्या प्रागट्याचं काय करावं लागेल? आपल्याला भजन करावं लागेल. सुस्वागतम कृष्णा सुस्वागतम सर्वांनी एक ताली. ऑर्डर आल्याशिवायच तुम्ही हात खाली घेता. कंटाळले का अशी करू? कोणी तसं वाजवते, कोणी असं वाजवते, कोणी असं वाजवते. कीर्तनामध्ये आणि कथेमध्ये आल्याच्या नंतर माणसाने कधी झोपू नये. कारण झोप कोणाचे? झोप काळाची बहीण तिचे नाव चांडाळी. कीर्तनामध्ये आणि कथेमध्ये बसल्याच्या नंतर झोप येते की आधी काय येते? झोप यायच्या आधी काय लक्षणं राहते? जसं ताप येण्याच्या आधी काय थोडे लक्षणं राहते, अंगात येण्याच्या आधी थोडे लक्षणं येते, काही करण्याच्या आधी थोडे काय येते? लक्षणं येते. लक्षणं माहिती आहे का तुम्हाला? लक्षणं कळते का? अनुभव. त्यावेळेस ज्यावेळेस आधी झोप यायला सुरुवात येते आधी काय येते आपल्याला? जांभाडी येते. तुम्हाला चांगला अनुभव आहे. झोपल्या होत्या वाटते कथेमध्ये माझ्या तुम्ही? झोपल्या होत्या का नाही ना? आधी काय येते? जांभडी येते. आणि जांभडी आल्याच्या नंतर काय येते मग? अशी काय येते? महिला मंडळी काय येते? डुकली येते. आणि डुकली आल्याच्या नंतर मग जाग्यावरतीच आहे की गेल्या कळत नाही. काय झोपी हो, दुसरं काही नाही बरं का. म्हणून कीर्तनामध्ये आणि कथेमध्ये आल्याच्या नंतर कधीच माणसाने झोपू नये. कारण झोप काळाची बहीण तिचे नाव चांडाळीनं. ती कोण आहे? चांडाळ आहे. मग चांडाळीला आपल्या नामस्मरणामध्ये येऊ नये देऊ त्यासाठी काय करावं लागेल? नामस्मरण करावं लागेल, भजन करावं लागेल. इकडे भगवंत जन्माला आले आणि भगवंत जन्माला आल्याच्या नंतर श्री तुकोबराच्या भक्तांनी सुद्धा सांगितलं तुकोबराय काय करावं अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. हळूहळू चला कुणी कुणाशी न बोला. कसं म्हणतात तुकोबराय? तुम्ही हळूहळू जर संताच्या संगतीमध्ये आले तर तुम्हाला जेवढं काही लागेल काय कोण देईल? संत देईल. संत साधारण असते का नाही? सतसंग बिना कुछ ज्ञान नहीं, राम भजन बिना चैन नहीं, मोह माया के संसार में गुरु बिना मोक्ष की बाट नहीं, भजले हरि नाम आएगा, तेरे काम नहीं तो आया वैसे जाएगा. जसं आलं तसं जावं लागते. जावं लागते ना. एक ना एक दिवस तुम्ही मरणार, मी मरणार, अख्खं जग मरणार, विश्व मरणार. इथं परमानन कोणी होऊन आलं का? होऊन आलं का कोणी परमानन? इथं एक ना एक दिवस तरी सुद्धा हे भाड्याचं घर खाद्य करून आपल्याला जिंदगी एक ना एक
वाजवा येतात तिघासाठी. अहो इथून आवाज काढावं लागते कुठून बेंबीच्या देठापासून. तेव्हा मात्र ऐकायला एवढं गोड वाटतं. किती गोड वाटते ऐकायला. असं वाटते कीर्तन राहू द्यावा आणि यांचा आवाजच ऐकत राहा. किती गोड आवाज आहे. म्हणून संतांच्या संगतीमध्ये गेलं तर माणसाला काहीच कमी पडत नाही. संतांच्या संगतीमध्ये गेलं तर तुम्हाला ज्ञान मिळते, तुम्हाला पैसा मिळते, तुम्हाला अदला मिळते, तुम्हाला भोजन मिळते. जेवढं काही पाहिजे तेवढं संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर मिळते. वारी तुम्हाला माहिती आहे का? वारी पंढरपूरची वारी. तुम्ही जात असता का वारीला? वारीचा किती आनंद आहे, वारीचा किती सोहळा आहे. फार सुंदर सोहळा आहे. आपले मागच्या वर्षी आपले कार्यकर्ते गेले होते पंढरपूरला. कारण त्या वारीमध्ये एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे. तुम्हाला जेवढं काही लागते तेवढं त्या वारीमध्ये खायला मिळते ना. विकत घ्यावं लागते का? 5 रुपयाचं तरी विकत घ्यावं नाही लागत. फक्त काय घ्यावं लागते? ज्ञानोबा तुकाराम घ्यावं लागते ना. ज्ञानोबा तुकाराम आणि संध्याकाळी गुलाबजाम. हे कुठं आल्याच्या नंतर मिळते? इथं आल्याच्या नंतर मिळते. बरं आता तुम्ही म्हटलं तुम्ही एखाद्या गावाला गेले आणि एखाद्याच्या घरी मुक्कामासाठी गेले आणि तुम्ही म्हटलं मला फार गुलाबजाम एवढे आवडते, एवढे आवडते, फार गुलाबजाम खायला आवडते. तुमच्यासाठी कोणी करेल का? खरं सांगा. तुमची बायको तरी तुमचं ऐकते का? ऐकते का नाही? मग तुम्ही जर का आमच्यासोबत आले, आमच्यासोबत तुम्ही येऊन जा. आम्ही जी फरमाईश केली ती फरमाईश आमच्यासोबत येते. कोणामुळे? आम्हाला काय आहे? अधिकार आहे. कोणामुळे? तर संतामुळे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने, अच्छी बनेगी. जेवढं तुम्ही संताची संगत करसाल तेवढा आनंद तुम्हाला कुठे मिळेल? इथे मिळेल. सर्व गोळा झाले. भगवंताने अवतार घेतला आणि भगवंताने गोकुळाष्टमीचा दिवस आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहे. वार बुधवार आहे. अशा रमणीय वातावरणामध्ये भगवंताचा जन्म झाला. आणि भगवंताचा जन्म झाल्याच्या नंतर भगवंताचा ज्यावेळेस जन्म झाला का भगवंताचं नाही, भगवंताचं काय झालं? प्रागट्यकरण झालं. 8 वर्षाची मूर्ती देवकी आणि वसुदेवासमोर प्रगट झाली आणि ती मूर्ती बोलत आहे, बाबा मला इथे ठेवू नका. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मगने गोऱ्या, मगने बाबा मला इथे ठेवू नका तर कुठे न्या? गोकुळामध्ये. जगाच्या मालकाला गोकुळामध्ये नेला आणि गोकुळामध्ये नेल्याच्या नंतर जगाचे मालक थोडे मोठे होऊ लागले. कारण आता कीर्तन बघायला आपल्याकडे वेळ नाही. महाप्रसाद सुद्धा रेडी झालेला आहे आणि सर्वांना काही लागल्या ना का आल्या घरून म्हणून काय लागल्या? सर्वांना भूका लागल्या. म्हणून थोड्याशा 15 मिनिटं आपल्याकडे, या 15 मिनिटामध्ये आपलं कीर्तन पूर्ण संपवून घेऊ. त्यावेळेस मात्र भगवंताला तिथे नेला आणि आज भगवंताची रांगण्याची लीला केली, माती खाण्याची लीला केली, वेगवेगळ्या नाना प्रकारच्या लीला केल्या आणि नाना प्रकारच्या लीला केल्याच्या नंतर आज भगवंताला सवंगडी झाली. ज्या वेळेस सवंगडी झाली आणि सवंगडी झाल्याच्या नंतर
भगवंत आणि सवंगडी येऊ लागले आणि वेगवेगळे नाना प्रकारचे खेळ खेळू लागले. कोणते? पबजी, फ्री फायर, लुडो, हेच गेम ना. कृष्णाने हे गेम खेळले ना, लुडो, पबजी, फ्री फायर. आणखी हे गेम खेळले का? कोणते खेळले? भगवंतानी खेळ भवरा गे बाई भवरा खेळ खेळल्याच्या नंतर भगवंताने आता सांगितलं आपल्याला काय करायचे? चोरी करायची आहे. जेवढं खायला लागेल तेवढं देईल अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका मने सांडा खाते, तुका मने सांडा
शिदोरे आणले आणि शिदोरे आणल्याच्या नंतर सर्व गोपाळकाला एकत्रित केला आणि एकत्रित केल्याच्या नंतर त्याचा काय केला, काला केला आणि तो काला सवंगड्याला बसवला आणि सवंगड्या सर्वांना काय केलं, एकत्रित करून सर्वांना खायला दिला. सर्वांनी आनंदा प्रकारे तो गोपाळकाला खाल्ला आणि गोपाळकाला खाल्ल्याच्या नंतर भगवंतांनी सांगितलं, गोपाळांनो तुम्ही नदीमध्ये हात धुण्याकरिता जाऊ नका. का? कारण कालियाच्या विषय देव जडी झाले, मासे साक्षात भगवंत साक्षात देव कोणाचं रूप घेऊन आले तर माशाचं रूप घेऊन. कारण हा सुख स्वळा स्वर्गी नाही, स्वर्गामध्ये सुद्धा एवढा सोडा नाही. जसा आपल्याकडे सोडा आहे तसा सोडा स्वर्गामधले देवांना सुद्धा यावं वाटते हा सोड्याचा आनंद घेण्यासाठी, परंतु त्यांच्या नशिबामध्ये हा सोडा आहे का? नाही. हा सोडा कोणाच्या नशिबामध्ये आहे? तुमच्या आमच्या. म्हणून बघा यथा अवकाश तुकोबाऱ्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट बरी पुरे म्हणाल तो वरी. श्री तुकोबाऱ्या म्हणतात, बाबा तुम्हाला लागल तेवढं खायला देतो, परंतु तुम्ही चांगले वागा. तुमच्यामधला विकार, वासना, वाईट स्वभाव मी पण आहे सर्व जडून भस्म राख करा. तुम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे हे देण्याची जिम्मेदारी कोणाची? तर माझी. कोण सांगितलं? श्री तुकोबारायणी. म्हणून सुंदर असं यथावकाश, जशी आपण फार वेळ नाही परंतु थोड्या वेळामध्ये काल्याची कीर्तनाची सेवा तुम्ही माझ्या मुखरविंदामधून श्रवण केली, म्हणून आत्ताच झालेली कीर्तनरूपी सेवा जगदीश बाबाच्या चरणी अर्पण करते. तसंच सर्व टाळकरी, माळकरी, विणेकरी, चोपदार. बघा बरं चोपदाराचं कसं वजन पडते. आज माझं वजन पडू नाही लागलं, तेवढं दोघाचं वजन पडू लागलं. पहिले का चोपदार वजनदार दिसू लागले, तसं वजन पाहिजे माणसाचं, परंतु आमचं वजन पडते काय, भजन्याचं पडत नाही. वजन पाहिजे चोपदारासारखं. म्हणून त्यांच्यासुद्धा चरणी नतमस्तक, सर्व बापूंच्या चरणी नतमस्तक, सर्वांच्या चरणी नतमस्तक. सर्व गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, पोलीस पाटील असतील, अध्यक्ष असतील, तंटामुक्ती अध्यक्ष असतील, सर्व भजने असतील, सर्व कार्यकर्ते मंडळी असतील, सर्व महाराज मंडळी असतील, सर्व आपले सप्त्याचे कार्यकर्ते, सर्व सप्ताह चालवणारे, सप्ताह बंद पाळणारे, सर्व एकत्रित येणारे, सर्व सासूच्या घराने करणाऱ्या, सोन्याच्या घराने करणाऱ्या, मुलांना दोष देणारा, मुलांना काही शिकवणाऱ्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होते. कोणाचं नाव विसरलं असतील तर मला माफ करा, मी काही तुमची बायको नाही, कोणाचा नवरा नाही. म्हणून ज्ञानेश्वर